नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आगामी काही दिवसांमध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती आता फलटण तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांचे ठराव करण्याला प्रारंभ झालेला आहे. फलटण तालुक्यामध्ये जवळपास 130 विकास सेवा सोसायट्या असून गेल्या अनेक वर्षांपासून या सोसायटी मतदारसंघामधून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे निवडून गेलेले आहेत. गत पंचवार्षिक वेळी ही निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळेस शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासो उर्फ पिंटू युरे हे त्यांच्या विरोधात उभे राहिले होते. मात्र अंतिम वेळी त्यांनी माघार घेतल्यानंतर येथील निवडणूक बिनविरोध झाली होती. त्या अगोदरच्या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात त्यावेळेचे राष्ट्रीय काँग्रेसचे आणि सध्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी एकतर्फी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला होता. मात्र आता नगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या अतिशय तुल्यबळ झाल्या. त्याबरोबरच गेल्या 1.5 वर्षापूर्वी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तांतर झालं आणि या ठिकाणी आमदार म्हणून सचिन पाटील हे विजयी झाले. यानंतर आता ही निवडणूक होत आहे आणि याचमुळे आता आगामी होणारी ही निवडणूक अटीतटीची होणार का याबाबतच्या चर्चा आता लोकांमध्ये रंगू लागल्या आहेत. एकीकडे राजेगट म्हणजेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये आहे. त्यांच्या विचाराच्या अनेक सोसायट्या आहेत त्यामुळे आणि विरोधी गट असलेला भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विचाराच्याही काही सोसायट्या आहेत. आता पुन्हा एकदा ज्याप्रमाणे जिल्हा परिषद असेल किंवा फलटण पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल याप्रमाणे पुन्हा एकदा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ताकद लावणार का आणि त्यांनी ताकद लावल्यानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार का याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. एकंदरीतच सध्या तरी सोसायटी मतदारसंघामधून गावागावाच्या विकास सोसायट्यांचे ठराव करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि दिनांक 5 ऑगस्ट रोजी अंतिम तारीख असून त्या अगोदर सर्व अगदी त्या दिवसापर्यंत विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून ठराव करून एका व्यक्तीला या ठिकाणी मतदानाचा अधिकार सोसायटी मतदारसंघामधून मिळणार आहे. त्यामुळे आता गावागावातील विकास सेवा सोसायटी संचालकांचे महत्व वाढलेले आहे आणि प्रत्येक गावामध्ये आता विकास सोसायटी ज्या ठिकाणी विकास सेवा सोसायटी आहेत तेथील ठराव घेण्याच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. एकंदरीतच फलटण तालुक्यामधून विकास जो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या जागेसाठी कोणाकोणामध्ये लढत होईल आणि यामध्ये कशा प्रकारची फाईट होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.